रखडलेल्या शिवतीर्थासाठी बलिदान मास समिती रस्त्यावर, पालिकेसमोर जोरदार घोषणाबाजी। मुख्याधिकाऱ्यांकडून कामाला गती देण्याचं आश्वासन। दुसऱ्या टप्प्यातील 80 लाखांच्या निधीचा मार्ग मोकळा। येथील ऐतिहासिक आणि भावनिक अस्मितेचं प्रतीक असलेल्या शिवतीर्थाचे विकास काम गेल्या 3 वर्षापासून प्रलंबित आहे। या दिरंगाईच्या निषेधार्थ छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास समितीच्या वतीनं गुरुवारी नगरपालिकेवर भव्य मोर्चा काढण्यात आला। यावेळी संतप्त शिवभक्तांनी प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला। नगरपालिकेत अचानक सुरू झालेल्या या आंदोलनामुळे प्रशासनाची धावपळ उडाली। आंदोलनाची गांभीर्याने दखल घेत उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड, मुख्याधिकारी मनोजकुमार देसाई तसेच नगरसेवक जय कडाळे, उदय डांगे आणि अक्षय आलासे यांनी आंदोलकांशी चर्चा केली। मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत समितीच्या सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला। वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून केवळ आश्वासनं मिळतात। शहराच्या अस्मितेशी खेळू नका, अन्यथा यापुढील आंदोलन अधिक तीव्र असेल असा इशारा यावेळी देण्यात आला। यावर स्पष्टीकरण देताना मुख्याधिकारी देसाई म्हणाले की शिवतीर्थाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 80 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून तिसऱ्या टप्प्यासाठीही प्रयत्न सुरू आहे। प्रशासनाकडून मिळालेल्या या सकारात्मक प्रतिसादानंतर आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आले। मात्र कामाला प्रत्यक्ष सुरुवात न झाल्यानं पुन्हा रस्त्यावर उतरण्याचा इशारा समितीनं दिलाय। या मोर्चात गौतम पाटील, सचिन अडसूळ, अमृत चोपडे, नितीश हंबी यांच्यासह मोठ्या संख्येनं शिवभक्त सहभागी झाले होते। आमच्या प्रतिनिधींचं पाहत रहा CK24 न्यूज।